हो ना दोन सुट्ट्यानं गायब झाले गेले कापूसला नवीन आहे चालूच राहत नमितो मी गणराया तुला रे बाबा. नमितो मी गणराया तुला नमितो मी गणराया नमितो मी गणराया नमितो मी गणराया काय सांगू बाई तुम्हाला काय सांगतो भाऊ तुमच्या आईला जाऊन सांगेन काय रे आमच्या आईला काय सांगन काय मी सांगेन ना काय पुरी कोणी काय एकदम भारी नाचते म्हणून नाचल्यावर नाही नाचल्याने नाचल्या म्हणून तुम्हाला काय वाटलं आणि मग बरी हो मग आज तुम्ही भारी कार्यक्रम करू राहिले ते मग तोंडाला सवय ना बाई असं बोलायचं ऐक नाही का बाई तुम्ही आल्या आणि कुशल पकडायला भेटल्या आणि मग अगं मला वाटलं कोणाची ह्या भाऊचं काही ह्या बाईची तर काही खळबिळ घेतलं काय या पाटलाचं? आम्ही या खंडोबाच्या मुरळ्या खंडोबाच्या मुरळ्या बाई हो पाण्यातून कधी वर आल्या तुम्ही भाऊ अरे तुमचं तोंड आहे का काय हा हा? हा या खंडोबाच्या मुरळ्या हे मी नाही कळवलं होतं तुम्हाला? नाही भाऊ हा? आम्हाला देवाला या सोडेले सोडेले हा बाई हो तुम्हाला कुठं देऊ फाशा सोडेले त्याच्यामुळे ना भाऊ हा? त्याच्या स्क्रू ढिले पडले वाटतं. नाही जरा आज पद्धत झालेली ए भाऊ वैना सोडेले रे भाऊ, सोडेले सोडेले हो बाई हो काय झालं म्हणलं भाऊ आम्हाला या देवाला सोडेले बाई तुम्हाला देवाला सोडल्या हा तुम्हाला खंडोबाला सोडल्या हा खरं सांगा बाई मग तुम्हाला कधी कापाचा आता हा, पण आम्ही काय बोकडे काय बोकडे तुझ्या नावाला आम्हाला बोकडे म्हणतो ए मित्रा आता काय कापाला काय बोकडे का तुम्हीच पाहताय तुला बोकडे का कापाला बोकडे का कापाला? बोकडे म्हणतो मग हा त्या
काय अरे नालायक मूर्ख! काय नालाय की माहिती ए, बाबा, असं समजत नाही ना. बाई. शाळा माणसाला मग विचारा ना. माणसाला विचार चांगलं माहिती. हा, माहिती योग्य आहे त्याला हा, त्याला तिकडं हात कर ना भाऊ, तिकडं. सांगितलं होतं बाई. भाऊ, त्या तिकडं हात करून बोला माझी. त्या सिद्धांत जबर काही आहे की नाही तुम्हाला नाही ना, अजिबात नाही. बाई का तुम्ही बोकडे का तुम्ही काय बगडे आहे का अजिबात नाही भाऊ. बाई तुम्ही देंडळ्यात पाठी ना पाटील गेली का काय जरा काय एकच आहे का? गेली का काय जरा मामा आहे म्हणून इकडे नाही हो. मग बाई, काय हे काय आपल्याला काय असं समजलं नाही गड्या भाऊ, सुट्ट सांगा एकदा आम्ही या देवाच्या देवदास्या. देवाचा देवदाशा हा. खरं सांगा बाई हा. तुम्हाला कुठं द्यायच्या फाश्या दिलं या मंडपाला घरातून एखादी चरट आणली. काय बाजू राहिले रे मित्र पटापटा इथं बड्डे आहे ना तुझ्या आईचा मंडप आहे काही अरे त्या आईचा बड्डेच बड्डा आहे ना हा बाई काय हे काय समजलं नाही गड्या आपल्याला नाही अजिबात नाही भाऊ, हा आमच्या आई वडिलाच्या पोटी लेकर बाळा जगत नव्हते. बर ते गेले त्या जेजुरीला. जेजुरीला तुमच्या आमच्या सारख्याने सांगितलं बर काय? जा म्हणे त्या जेजुरीला. जेजुरीला जा मग ते गेले त्या जेजुरीला. हो हो हे जेजुरीला बाई, गेले. हा, हा. बरोबर आहे हा जेजुरीला खंडेरा आले पोहतो हा हो, प- गेले त्या जेजुरीला. जेजुरीला हे जेजुरीचा खंडेरा खंडेराया जगाला पावला तर खोटा खोटा आणि आम्हाला पावला तर खरा. खरा जर मुलगा झाला हो हो तुझ्यासारखा वाग्या सोडीन बर आणि मुलगी झाले हा. तर माझ्यासारखी ए, सोडीन. ए, कुदळून राहिली याचं काय बाई? अरे ती खुर्च्या माझ्यासारखी. जरा खुरं आणून राहिली बाबा ती बाई तू उलटी करू नको मारू ना ए, बाबा, असे सरळ मारणं त्याला. तुला काही माहित आहे का मग? मारायला. काय म्हणे आली लगेच असं केलं म्हणजे बाई ती काय काय माहिती आहे का मग तुला दिसना का ती काय आहे? काय अरे ती घोडी दिसना काय चाललंय? बया माणूस आहे म्हणलं जरा दिसना का म्हणे का याच्या तोंडात घालू का खोबऱ्याच्या वाट्या तर अशा प्रमाणे तू जर म्हणलं तर बाई खंडोबाची मुलं म्हणजे तुमच्या आई वडिलाला मुलं जगत नव्हते म्हणून नव्हते. तुम्हाला सोडलं. हा? मी पण खंडोबाचा वाघ आहे बरं का बाई काय घ्याय वाय मी पण नवसाचा बाई वाघ आहे तू. हा हा काय बाई, वाघ येत म्हणे ए, ए, करियाचं भरीत आणि दिसायला वाटतं. कर भरीत आमचे वाघ आहे बाई, वाघ आहे. घरमालकीच्या टायावर हा. ए बाई तुम्ही तर म्हणले आम्ही वाघ आहे. ओ बाई हो. मी पण खंडोबाचा वाघ आहे म्हणले बाय बाय हे वाघ आहे यांना शेपट आहे हा, का हा. अरे बाई खंडोबाचा बघू दे जंगलातले वाघ नाहीये वाघ आहे वाघ आहे हे अजिबात कळायला नाही भाऊ. मी पण नवसाचा आहे बाई काय मी पण नवसाचा आहे कोण्या पुजारी मी देवाचा पुजारी भाऊ भाऊ तू हा, हा. आजारी आहे, तुला गोदडी टाकून देऊ का एखादी झोपायला कानाला पडसा आलं का गाडीच्या पुजारी पुजारी कळतो का मला वाटलं आजारीच आहे भाऊ ओ बाई मी पण नवसाचा आहे कोण्या मी खंडोबाचा बडवे आहे ना पाय बाय काय म्हणतो यो देवाचा भडवा आहे म्हणतो. बडवा नाही बडवे बडवे काही तोंडाला साखर विकर काही येऊ दे तोंडात बडवे भाऊ, बडवे कुठं म्हणून राहिली बडवे बडवे देवाचे गायांचे ओ बाई मी कसं आहे माहिती खंडोबाला कोण सोडेले काहून सोडायचं भाऊ? कारण मग आई बाप जगत नव्हते पण ए, रताळ्या उलटं झालं तर झालं नाही. का मग? ते? आई बापाची आई लेकरं बाबाच्या जगत पोटी लेकरं बाळं अशा झालं. प्रमाणे तू जर म्हणलं तर खंडोबाची मुरळी बाई हा? तुम्हाला येत असेल ना मग काही भाऊ येताना महिन्याच्या मला घुरं येतात त्याला फेफडे येतं त्याला झटका येतो ते एखादा त्यो जसा तो तुला ते नाही सांगितलं म्हणलं देवाचं खंडोबाचं काही गाणं येताना हा एखादं शास्त्रात तुम्हाला मला सांग दाखवायचं. हा लगेच उद्या म्हण ना म्हण लगेच तुला सांग घरमालकाची ओळख बुजली का मग सांग म्हणू का मला तुमचं नाही, गावाला सारं गेलं म्हणते ना भाऊ. नाही नाही आता बाई येत असेल तुम्हाला उद्या हा, म्हणे, 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 म्हणे. झाले मरळे खंडेरायाची भोळ्या देवाची पोटासाठी नाचते मी
म्हणलं तर कोणाची कोण बर का या अंबाबाईच्या आराधीला ओ बाई हा. खरं सांगा ही देवीची आराधील असती बोल शिवसेना या अंबाबाईच्या आराधीला ही जर देवाची आराधील असती बाई डोक्यात पडली असती ना. जरी डोक्यात पडली तर डोक्यात राहील का? त्याला काय म्हणते गाव त्याला अंबाबाईची परळी परडी म्हणते का मी पडलीच म्हणतो शंकर बाबा दाखिला असता ओ बाई खरं सांगा हा. खरं सांगा हा. ही देवीची आराधना असती हा. हिच्या गळ्यात कोंबड्याच्या माळा असतात अरे गाव त्याला कवड्याच्या माळा कोंबड्याचे म्हणते का मी कोंबड्याचंच म्हणतो हा. ओ बाई तुला नसलं तर काय मग येतं ना ओ बाई एक देवीची आराधना असती हा तुला पोता असतं ना पोत अरे अंबाबाई दिसली का तुला? काय म्हणते त्याला ते पोत? अरे बाबा, त्याला अंबाबाईचा पोत म्हणते, पोत म्हणते का आम्ही पोतच म्हणतो. या आराधनाला तुला म्हणते. असं का ओ बाई खरं सांगा ही जर ती मेन वस्तू राहिली काय काय राहिली भाऊ? अरे त्याला काही नाव गाव असेल ना? ही जर देवीची आराधना असते बाई हा. तर हिच्या पैसे झाजा असताना झाजा बाई काय गांजा पिते का? अरे त्याला अंबाबाईचं झांजा झाजा म्हणते का आम्ही गाडी आणि गेलो ना मला शंकर बाबाचा पोवा. हे काय ते आता? ये झांजा आहे का मी याला गाडीच म्हणतो अरे भाऊ झांजा आहे त्यो. हा बाई हो. तिला तर असेल ना मग काय देवीचं. येतं म्हणजे. पण म्हणून दाखल हा, बरं, बरं. आता म्हणायचं. भाऊ, आरती बोलायचं का? विचार ना. आहे भाऊ. मन 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 आरतीनं बाई मला कुंकू द्या. आंबा खेळाचा आधी आईला कुंकू द्या.